ही आहेत कोकमाची फळं किंवा याला रातांबे असं सुद्धा म्हणतात. यापासूनच कोकम सरबत किंवा कोकमाचं आगळ किंवा जे आपल्याला भाजीमध्ये घालण्यासाठी कोकमं लागतात की नाही सुकी, ती सुद्धा यापासूनच बनवली जातात. हे मी आज आगळ बनवलेलं आहे, कारण सरबत तर आपण नेहमीच बनवतो आणि वर्षभरासाठी ही अशी छान टवटवीत राहणारी कोकमं कशी तयार करायची हे पाहणार आहोत. नमस्कार, मी प्रिया, तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. इथे मी ही कोकमं घेतलेली आहेत. साधारण 1.5-2 किलो कोकमं असतील. ही कोकमं स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहेत. अजिबात पाण्याचा अंश कुठेही लागता कामा नये. व्यवस्थित धुवून पुसून घ्यायची आहेत किंवा मग हवेशीर ठिकाणी धुतल्यानंतर वाळवून घेतलीत ना तरीही चालेल. आता ह्याचा हा जो फुलासारखा भाग दिसतोय हा त्याचा देठाचा भाग असतो, हा काढून टाकायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला ही कोकमं चिरून घ्यायची आहेत. तर त्यासाठी इथे आपल्याला एखादी काचेची प्लेट, सिरॅमिकची प्लेट किंवा मग प्लास्टिकची प्लेट वापरायची आहे. कुठल्याही धातूची म्हणजे स्टीलची किंवा तांब, पितळ कसलीही वापरायची नाहीये, कारण त्याचे ना डाग पडतात आणि जर आपण तांब्या पितळेची वापरलं तर ते सगळं कळकेल. त्यामुळे स्टीलचं सुद्धा वापरायचं नाही, तर काचेची किंवा प्लास्टिकचीच प्लेट, भांडी आपल्याला वापरायची आहेत आणि ती स्वच्छ आणि कोरडी असावी. आता हे दुसरं सुद्धा आपण कोकम असं साफ करून घेणार आहोत. हे देठाचा भाग काढून टाकायचा आणि उभं किंवा आडवं, जसं आपण लिंबू चिरतो तसं आडव्या भागामध्ये जरी कट करून घेतलं ना तरीही चालेल आणि हा बियाचा भाग सहज असा निघून येतो. या पद्धतीने याच्या अशा या वाट्या तयार होतात आणि बियाचा भाग सगळा आपल्याला वेगळा काढून ठेवायचा आहे, तो फेकायचा नाही. या बियांपासून कोकम बटर सुद्धा बनवतात, जे आयुर्वेदिक दृष्ट्या पाहिलं तर अतिशय उपयोगी आहे. तर आपण हे फेकू न देता सगळ्या बिया एकत्रित एका चाळणीमध्ये मी गोळा करून ठेवल्यात आणि ही जी वरची टरफल आहे ती अशी या ताटांमध्ये ठेवलेली आहेत. आपल्याला यावर भरपूर असं मीठ घालायचं आहे आणि हे वाळायला ठेवायची. आणि ही जी आपण बियांचा भाग वेगळा केलाय यातून सुद्धा बराचसा रस गळतो, त्यामुळे हे सुद्धा आपल्याला असं चाळणीमध्येच ठेवून घ्यायचं आहे. आता यावर आपल्याला मीठ घालायचं आहे. मीठ घातल्यामुळे याला थोडंसं पाणी सुटतं आणि आणखीन आपल्याला आगळ मिळतं. त्यामुळे हे असंच आपण आता याला थोडंसं मीठ लावून घेणार आहोत. आणि जर तुम्हाला आगळ करायचं नसेल तर या प्रत्येक वाटीमध्ये साखर भरायची आणि एखाद्या काचेच्या बरणीमध्ये या सगळ्या अशी वरची ही टरफलं ठेवायची, म्हणजे तुमचं कोकमाचं सरबत तयार होईल. आता या दुसऱ्या ताटातल्या सुद्धा या कोकमांना मी मीठ लावून घेतलेला आहे. बरोबरीने या जो बियांचा भाग काढून ठेवलेला आहे ना, याला सुद्धा भरपूर असं मीठ लावायचं आणि चांगलं असं ना चोळून चोळून घ्यायचं. याला बराचसा गर असतो आणि हे असं चोळून घेतल्यामुळे यातून कोकमाचं जे आगळ असतं ते सुद्धा निघतं आणि ना याचा जो गर असतो त्या गरामध्ये सुद्धा बरंच आगळ किंवा आंबटपणा असतो, तो सगळा निघून येतो. सगळ्या बिया बघा अशा चाळणीमध्ये घालून स्वच्छ झाल्या पाहिजे, त्याचा जो गर आहे तो सगळा निघाला पाहिजे. आता बघा बरंचसा गर असा निघालेला आहे आणि सगळं हे असं आपल्याला व्यवस्थित काढून घ्यायचं आहे. हे खाली शिल्लक राहिलेलं आहे ते आपलं आगळ आहे. हे एखाद्या काचेच्या बरणीमध्ये असंच आपल्याला भरून ठेवायचं आहे. यापासून आपल्याला सोलकढी किंवा जर तुम्हाला सरबत करायचं असेल तर सरबत सुद्धा तुम्ही बनवू शकता. आता हे कोकमाचं आगळ मी असंच ठेवणार आहे आणि जी कोकमा होती ती 1 दिवस वाळवली आणि संध्याकाळी मग या कोकमाच्या आगळमध्येच पुन्हा अशी भिजायला ठेवली. हे असं केल्याने कोकमांना छान असा आंबटपणा येतो आणि आगळला सुद्धा एक मस्त असा रंग येतो. त्यामुळे हे असं करायचं आहे आणि पुन्हा आपल्याला दुसऱ्या दिवशी हीच प्रक्रिया करायची आहे. साधारण 1 ते 2 दिवस आपण हे कोकमाच्या आगळमध्ये पुन्हा हे असेच वरची जी कोकम म्हणजे ही सालं आहेत ती रात्री भिजायला ठेवायची आणि सकाळी पुन्हा उन्हामध्ये वाळत घालायची. ही प्रक्रिया केल्यामुळे कोकम छान अशी आंबटसर तयार होतात आणि शक्यतोवर ना अशी व्यवस्थित पसरून घालायची आहे, म्हणजे त्याला बुरशी वगैरे येत नाही. अगदी 2 ते 3 उन्हामध्येच कोकम छान वाळतात, फार दिवस सुद्धा लागत नाही. बघा मस्त असा याला रंग आलेला आहे आणि ही 2 ताटांमधली एका ताटात मी कोकम केलेली आहेत. हे थोडंसं जे आगळ आहे ते असंच ठेवायचं आहे आणि याच पद्धतीने मी आणखीन सुद्धा बरीच तुम्हाला आता व्हिडिओमध्ये अगदी थोड्या प्रमाणात दाखवलं, पण मी भरपूर 2-3 टोपल्या भरून माझ्याकडे ही कोकम होती त्याच्या सगळ्याच आगळ
आणि ही अशी कोकमं तयार करून घेतली आहेत बघा. भरपूर अशी कोकमं ही तयार झालेली आहेत. ही आपण जेव्हा माशाचं कालवण करतो किंवा भेंड्याची भाजी किंवा बऱ्याचशा गोष्टींमध्ये आपल्याला ही वापरता येतात. यापासून कोकमाचं तिवळ किंवा कोकमाची सोलकढी, सोलकढीचे सुद्धा 2-3 प्रकार आहेत, हे आपल्याला करता येतं. हे पित्तनाशक आहे, त्यामुळे हे असं जर आगळ घरामध्ये उपलब्ध असेल तर आपल्याला पटकन कोकमाचं सरबत करता येतं किंवा सोलकढी सुद्धा करता येते. आमच्याकडे तर उन्हाळ्यामध्ये बहुतांश रोजच सोलकढी तयार केली जाते, त्यासाठी भरपूर प्रमाणात हे आगळ लागतं. या पद्धतीने हे आपलं कोकमाचं आगळ आणि ही कोकमं बनवून तयार झाली आहेत. ही कोकमं वर्षभरासाठी आता अगदी व्यवस्थित कोरडी असल्यामुळे एखाद्या प्लास्टिकच्या बरणीमध्ये वगैरे आपण ही अशी भरून ठेवू शकतो. अजिबात ही खराब होत नाही. तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही याआधी कधी कोकम फळापासून ही कोकमं बनवण्याची प्रक्रिया पाहिली आहे का हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मैत्रिणींना नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा लवकरच भेटूया छानशा रेसिपीसह. धन्यवाद.